मनोमिलन स्वरछेडे आणि अविट रागिणी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत त्यांच्या विक्रमी प्रयोगासाठी. चला बघूया आज तरी हा प्रयोग यशस्वी होतोय का तेच पाहण्यासाठी मंचावर बोलावूया हास्य महारथी समीर चौगुले, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट यांना. नमस्कार. हवीट आपण मागच्या जन्मात काय पाप केलंय ग की हा माणूस आपल्या राशीला आलाय या जन्मात. हो ना हो ना हो ना. पण जाऊ दे, ऐक 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 मनो, काय बाहेर प्रेक्षक आलेले, आपण ना याला पॉझिटिव्हली स्वीकारूया. अच्छा म्हणजे हार मानूया थोडं. हार नाही मनो, माझ्याकडे बघ, माझ्या डोळ्यात बघ, हार नाही म्हटलं मी, हार नाही. हा इथे आहे की नाही, हा असताना सुद्धा आपला पाचवा प्रयोग कसा करता येईल याच्याकडे लक्ष देऊया. होणार मनो, हार हार नाही मानायची, होणार. आज आपला पाचवा प्रयोग होणार म्हणजे होणार. नमस्कार सर. उशीर झाला तुम्हाला. सॉरी सर. किती वाजता बोलवलेलं? चला पटापटा पाया पडून घ्या. एकमेकांचं पडाल. इथे मंचावर सगळ्यात मोठं काय आहे? बॅनरकडे बघताय हो. मी माणसांपैकी मोठा कोण आहे मला सांगा. इकडे तिकडे काय बघताय? मी नाही आहे का मोठा? चला नमस्कार करा. डोकं आपटलं एकत्र कराल. एकत्र केलं डोकं नाही का आपटणार? हा, एकानंतर एकाने करायचा. हा चला, हे देव आहेत, देवांच्या पाय पडून घ्या. चला चला पटा पटा पटा. ए थांब रे, ए नको रे. देवता आहेत अगं आपल्या. नको, अगं थांब जरा. असो, हे मारतायत नाही. पायावर, असू दे. हे कोण आहे? हे कोण आहेत? हे माझी निवेदनाची कार्यशाळा आहे, त्याचे विद्यार्थी आहेत ते. तुझी निवेदनाची कार्यशाळा आहे? हो हो, निवेदनातला जुगनू लोचन मजनू कार्यशाळा असं त्याचं नाव आहे. ज्यांना जिभेला द्यायचे आकार त्यांनी लोचन मजनूचा करा स्वीकार, अशी त्याची हे आहे, टॅगलाईन आहे. कुकरची ऍड वाटतेय. हो, मी त्याच्यावरूनच घेतलेलं आहे. काय कमाल करताय. मी ओळख करून देतो. ही आहे ती माझी विद्यार्थिनी आहे, धैर्य कांक्षिणी. नमस्कार सर. आणि हा आहे उत्तम उत्तम पुरुषोत्तम. नमस्कार सर. निवेदक सावधान. निवेदक स्वागत करेंगे. स्वागत कर. नमस्कार रसिको, मी धैर्य कांक्षिणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. नमस्कार रसिको, मी उत्तम उत्तम पुरुषोत्तम तुमचं स्वागत करतो. अविट 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 ह्यांनी जगाच्या सहचा वाट लावलेली आहे. ह्यांनी हो ना हो ना हो ना. कळतंय का? स्वागत खत्म करेंगे. खत्म कर. स्वागत विश्राम. स्वागत रिलॅक्स. ए काय चाललंय? मिलिटरी ट्रेनिंग उघडलंयस तू? हे काय रिलॅक्स विश्राम? विश्राम म्हणजेच रिलॅक्स. एक तर हे काय? तसं नाही, आमच्या कार्याचे शिस्त खूप आहे म्हणून मी शिस्तबद्ध सगळं बसवलेलं आहे. तोंड बंद कर, तोंड बंद कर. नको एक शब्दही बोलू नकोस. हे इथे काय आले, का आलेले आहे? काय झालंय, त्यांच्या थिअरी मी गेले 6 महिने घेतलेलं आहे, तर प्रॅक्टिकल त्याला नॉलेज पाहिजे. मग ते काय म्हणाले, बाबा आम्हाला बघायचा आहे कार्यक्रम, लाईव्ह बघायचं म्हणून म्हणत चला या कार्यक्रमाला. त्यांना इथे बसवशील? ओ ए काय बाहेर बसव ना, कार्यक्रम आमचा आहे ना, इकडनं काय? पण त्यांना बारकावे दिसणार नाहीत ना बाहेर बसला, म्हणून ते इथे बसले. नको बोलूस. नाही मनो असं मनो कार्यक्रम आपला आहे असं हार नाही. त्यांना समजाव. हार नाही ये आज करायचाच आहे कार्यक्रम. ऐका, मी 1-2 मिनिटं जरा यांचाच हुदगुज कार्यक्रम आहे. हितगुज रे. हो, हितगुज करून घेतो. नीट लक्षात ठेवायचं, ही जी कला आहे निवेदनाची 850 वर्षांपूर्वीची कला आहे. हा, ऑलरेडी 4 वेळा लिहिलेलं आहे परवापासून. तुम्ही सारखं लिहू नका. ही अत्यंत जुनी हे आहे, कला आहे, कळलं का? याला म्हणावं तसं अजून एवढं व्यासपीठ मिळालेलं नाहीये, तरी सुद्धा ही खूप मोठी कला आहे. परवा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मला सांगा, निवेदनाचं मलमूत्र काय? मूलमंत्र रे. काय बोलताय? मूलमंत्र काय बोलताय? हे झालं. निवेदनाचं मूलमंत्र कोण सांगेल मला? कर. हा, काय मला सांग, मूलमंत्र काय? निवेदक म्हणजे कलाकार आणि रसिक प्रेक्षक यांच्यामधील पूल असतो. शाबास.
पूल असतो सब्बास. आणि मला सांग हा पूल कुठे बघायला मिळतो? ATM च्या दारावर. काढू तुला? मी काढू तुला आत्ताच्या आत्ता? असं काढू मी तुला? हा पूल नव्हे, पूल म्हणजे दुवा. पूल इज कनेक्शन. कळतंय तुम्हाला? रसिक लिहून घ्या जे घ्यायचं ते लिहून घ्या. ए बाबा रसिक प्रेक्षक आणि निवेदक ह्यांच्यातला दुवा कोण असतो? तर निवेदक. आणि लक्षात ठेवा, एक निवेदक म्हणून आपले शब्दोच्चार चांगले पाहिजेत. लक्षात आलं तुम्हाला? आपले जे आतून आहे शब्दोच्चार म्हणा 3 वेळा. शब्दोच्चार. 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 नका कर. शब्दोच्चार. मनो शांत राहा. स्वतः शब्दोच्चार बोलतायत ना. काय करते ते? तू नको ना करूस. हे कार्यक्रम बाबा सुरू करा तू. हे सोपं करून त्यांना सांगितलं की त्यांना बरं झालं जरा 2 मिनिटं. बरं आता ह्या कार्यक्रमात निवेदकांनी अत्यंत कमी बोलायचं असतं. पण हा कार्यक्रम कुणाचा असतो? गायकांचा. म्हणजे ह्या मंचावर हा कार्यक्रम कुणाचा आहे? यांचा. मोठ्याने ऐकू येत नाही मला. कुणाचा आहे? थांबा. पडदा आहे म्हणजे काय प्रेक्षकांना ऐकू जात नाही असं नाहीये. तसं बाहेर नाही, त्यांचं प्रेक्षक एकदा जमलेले आहेत. बिंबवलं पाहिजे त्याच्या मनावर म्हणून जरा जोरात बोललो मी. हरकत नाही. इंटर कॉलेजेट सुरू आहे का? एकांकिका सुरू होणार नाही तसं नाही. तसं असं नका वागू. कार्यक्रम सुरू कर. कार्यक्रम सुरू करा पटापटा. सुरू अरे, करू. सुरू नाही झालं आणि मी शाल फेकलेली आहे म्हणजे बघा आज काय नाही, होणार. हरकत नाही. सुरू करूया. ऑलरेडी छान. ऑल द बेस्ट. हा नीट करायचा कार्यक्रम. थांबा. कर्टन द्या प्लीज. आमिरजी. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. पोस्टर बघा बघण्याचं. हे 2 हात असे आहेत आणि 180 कार्यक्रम सुरू झालेला आहे. होय काय करून टाकू. हा हा हा. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. मी तुमचा सगळ्यांचाच लाडका लोचन मदनू. म्हणजे जनरेटर आहेस का? जनरेटर आहेस का? जनरेटर असेल तर व्हॅनिटीकडे जा तिथे करत. माझ्या जरा नावाचं आहे. काय नाव आहे ते? सत्यशील सरपोतदार. रसिको तुम्ही मला ओळखत असालच. गेली 23 वर्ष मी सूत्रसंचालनावर राग काढतो. हे सूत्रसंचालन करतोय रसिको. देशोदेशीमध्ये कार्यक्रम झालेले आहेत. अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत रसिको. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा तुमच्या समोर जो अत्यंत देखणा पुरुष बसलेला आहे त्याच्याकडे बघून कोणत्याही स्त्रीच्या तोंडात उफ उईमा दगाबाजा सह्या असं येऊ लखनौच्या गल्ल्यांमध्ये फिरत असतो. नको करूस. प्रेक्षक बघता. रसिको हा एवढा देखणा पुरुष ज्याला त्याच्या गल्लीत सगळे म्हणून हाक मारतात आणि तो हो सुद्धा देतो. होय लाजीरवाणा आहे. होय होय कार्यक्रम सुरू होय. करा. गाण्यांचा कार्यक्रम आहे. हो हे लगेच. रसिको या दोघांची ओळख करून देण्याची अत्यंत मोठी जबाबदारी आज माझ्यावर आलेली आहे रसिको. हो रसिको इथे माझ्याकडे उजवीकडे बसलेले आहेत मॅनहोल मध्ये पडलेले देशपांडे. मनोमिलन स्वरखेडे. तू माझ्या जरा नावांचा घोळ आहे. जरा नाहीये, खूप मोठा घोळ आहे मूर्ख माणसा. रसिको यांच्याबद्दल मी काय सांगणार. अत्यंत किरकोळ शरीरयष्टी. इयरबड्सनी जरी बायसेप्स मारल्या तरी दंड सुचतील इतकी प्रकृती. चेहऱ्याचे सलग 3 प्लास्टिक सर्जरी केला, ऑपरेशन केला तरी चेहऱ्यावरून न लपवता येणारी लाचारी. आणि जर रसिको तुम्ही चेहरा नीट निरखून बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की यांच्या मोबाईलमध्ये लुल्लू किंवा नाईट ऑइल या OTTचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. ही बोलतोस वाटेल ते असं काही नाहीये. मनो काय म्हणू नाहीये. माझा फोन बघ वाटल्यास. तू घाबरलास का? एक मिनिट इथे ही पिढी बसलेली आहे. पिढी घडवण्याचं काम. प्लीज हे असं काही करू नका. ए बाबा तू यांना काही प्रश्न असतील त्यांनी कधी विचारायचे. तू अंडर राहिला प्रेक्षक आहेस. तुम्हाला काही प्रश्न आहेत का? तू सांग बाळा. सर रुखसत म्हणजे काय? पुन्हा एकदा विचार. सर रुखसत म्हणजे काय? रुखसात बेटा कसं असतं, म्हशीच्या दुधाचा जो चीक असतो त्याचा एक पदार्थ आपण बनवतो की तो त्यात- खरवस माणसा. रुखसत. खरवसला रुखसत बोलतो तो. ओ एक रुखसत द्या. हे बेटा रुखसत म्हणजे काय हे तुला नंतर सांगेन बेटा. अजून कोण आहे? कोणाला प्रश्न आहे?
अरे दोघच आहेत ना, किती करशील? दोघच आहेत ना. अरे नकोस. मारू नको म्हणजे काय? एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, परत तिसऱ्यांदा करतोय. कार्यक्रम आपला महत्वाचा. तू हे तर निघा रे तुम्ही, निघा. हे जो अभिनय आहे ना तिकडे करायचा. आज जा, आज जा. काही नका 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 करू नका. तिकडे स्किट थांबले. जा तिकडे. प्लीज, हे कार्यक्रम सुरू आहे. वया देऊन जा मला, ह्या वया पाहिजे. निघ जा. काय मी आणतो. काय करणार आहेस? निघ, पटकन निघ. मी येताना आणतो या, काळजी करू नका. आणि कालची रिव्हिजन करा सगळी. या, पण कार्यक्रम सुरू आहे. पिढी घडवण्याचं का, शिक्षकाचं काम काय असतं? प्रेक्षक मला माफ करा, पण हे करणं गरजेचं होतं. कारण तुम्हाला गाणं तू कार्यक्रम सुरू कर. लोचनजी ऐका, आज तरी होऊ द्या हो आमचा पाचशेवा लगेच होऊ द्या. रसिको, मूल मुद्दे को अजिबात बगल न देता हम मूल मुद्दे को आते हैं रसिको. आज का कार्यक्रम है फाकीला सुरेश के टांगों का. काय बोला? अरे काफिला सुरीले तरानूं का असं आहे की नाही? जर नाही आपल्याला आठवत आहे तर बघावं माणसानी. बघ ना मागे. काफिला सुरीले तरानूं का. रसिको, क्या है काफिला? क्या है काफिला रसिको? क्या है काफिला रसिको? अपने क्या है काफिला रसिको? क्या है काफिला? काफिला गोंगडा गोगा क्यों मला जिथे गोर घोंगा की. ये काफिला रसिको? ये काफिला, ये काठीला है रसिको. काठीला बोल, काफिला नहीं रसिको. तो रसिको क्या है काफिला? ए हळू बोल रे. रसिको क्या है काफिला? राउंड राउंड प्रश्न उठता है, क्या है काफिला? कोई मेरे मांडी का आके मेरे कान में मरो सांगेंगे क्या है काफिला रसिको? क्या है काफिला? गप ना रे, गप ना. आवाज चिरकतोय तरी करतोय, आपलं जुळवतोय काहीतरी. ते 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 तुझ्या बापाने काय घड्याळाच्या काट्याला जन्म दिलाय का रे? एकच दीड गोल 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 फिरतोय आपला. नको हसू, काढेन दात अख्खे बाहेर. नका ना. मूर्ख कुठला. काहीही बोलायचं नाहीयेस तू. आता मी सगळं करणार आहे दरवेळी सारखं. अमीरजी यांनी जी शब्दांची घाण जी स्टेजवर पसरवलेली आहे ती तुमच्या सुरमय पाण्यांनी जरा पुसा, बाहेर काढा ती. वा वा. त्याला म्हणतात मूड चेंज. वा 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 मिरजी वा. नमस्कार रसिको, नमस्कार नमस्कार. हड नमस्कार. मी मनोमिलन स्वरछेडे आणि मी अविट रागिणी. लोचन हाड. तर रसिको हो, काफिला सुरीले तरानों का. तुम्ही पण विसरला होतात ना. नका बोलू मध्ये 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 बोलूच नका तुम्ही. तर रसिको हो, मी अशा एका युथफुल गाण्याने आज सुरुवात करणार आहे. चित्रपट आहे रंगीला. गाण्याचं नाव आहे मंगता है क्या. वा वा, अतिशय सुंदर गाणं आहे. नको ना करूस. मला एकदा मगातपासून मी असाच बसलेलो आहे. रसिको, 1995 चित्रपट आहे रंगीला. संगीतकार आहेत अरे यार मेहमान. ए आर रहमान. अरे माफ करा रसिको. ए आर रहमान रे मित्रा. रे मित्रा, रे मित्रा. अरे यार मेहमान कोणाचं नाव असेल मला सांग. बरोबर असेल का? नाही, अगदी ए आर रहमान. रसिको हो, ए आर रहमान तुम्हाला माहिती आहे अतिशय मोठा संगीतकार. खरं तर ते साऊथचे आहेत. अत्यंत मोठे संगीतकार असूनही त्यांनी मालवणी गाण्याला जी चाल लावली आहे रसिको, हा 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 वा वा. कुठल्या मालवणी? एक मिनिट, हे मालवणी गाणं आहे? हे मंगताय क्या मालवणी गाणं? हे म्हणा ना, हे आई आई ओ खै गेलो मागच्या दाराने खै गेलो तो गेलो माका सांगून नाही गेलो तो गेलो. अरे हाय सर काय करत जाण तू त्याच्या मागे नाही तर गाळ्या देत तो मालवणी मालवणी बापारीच्या मालवणी गाणं ठेवलं होते. मुळात हे हिंदी गाणं आहे. हे मालवणी गाणं नाही आहे मालवणी गाणं. ओ माय गॉड. अरे बापरे, मी मालवणी म्हणून गातो इतकी वर्ष. मग तू मूर्ख आहेस, तू बिंडोक आहेस. आणि जर तू हे गाणं मालवणी म्हणून ऐकत असशील ना तर मार मार. अरे एवढं चिडायला इथे नसेल, ह्याला काढून टाक, नाहीतर मी गाणं गाणार नाही. मी आधीच सांगतोय. माफ करा प्रेक्षक हो. अरे प्रेक्षक आपल्या गाण्यासाठी आले. एक मिनिट, तुम्ही हे असं का म्हणता तुम्ही मला? या कार्यक्रमासाठी मी विशाल शेखरचा कार्यक्रम सोडून आलोय. एक मिनिट, तुम्ही विशाल शेखर यांच्या कार्यक्रमाला निवेदन करणार होता? मग ते टीव्हीवर होते, कार्यक्रम सोडला, मी आलो इकडे.
मनो असं नाही करू. मनो शांत. काय हे काय मला गायचं नाही, तुला गायचं इथं का? माफ बरं, करा बरं. रसिको, बरं. मी वेडा झालेलो आहे. नाही असं नाही. हे ठीक आहे ठीक आहे. नका बोलू, तुम्ही बोलू नका ना. थोडा वेळ थांबा, आम्हाला गाऊ द्या. मी गाते, तू गा. ठीक आहे. राजकपूर साहेब त्यांच्या गार्डनमध्ये बसलेले होते, दाणे खात होते. दाणे खाता खाता त्यांना रसिको त्यांना उचकी लागली. हिचक! समोर शंकर जयकिशन होते, त्यांनी कान टावकारले. ही मोठी मोठी माणसं असतात रसिको, त्यांचं काय अवयव काय टावकारतील आपल्याला माहित नाही. नीट लक्षात द्या रसिको. दाणा खाल्ला, हिचक! दुसरा दाणा खाल्ला, बिचक! हिचक दाणा, बिचक दाणा. दाणे खात होते आणि ह्या उचक्या सुरूच होत्या. हिचक दाणा, बिचक दाणा, दाणे ऊपर, हिचक दाणा. हे म्हणाले, हे संगीत है, इसको बनाओ यार, हे अच्छा है, हिचक दाणा. नाही रे, असं आहे का? असं नसतं रे गाणं. अभि हे कुठलं गाणं मला आहे? काय माहिती मनो. असं का काय शैलेंद्रजी असं गाणं लिहितील शैलेंद्रजी? कोण आहेत हे? हा काय सांगतोस तू मूर्ख माणसा? नको ना हे सांगूस, नको सांगूस. तू का बोलत नाहीयेस काही? तुझं गाणं थांबवलं ना त्यांनी. मग मला नाही गायचं. हा माणूस मूड घालवतो. झालं तुझं पण झालं. येस. हसू मनो, मला नाही थांबायचं आता. नाही माझ्यावर कसं हसू शकतोस तू मनो? कोणाला तरी कळलं दुःख म्हणून माफ करा रसिको. मी गातो. मी कंट्रोल करते आहे. हा माणूस गा, बस, तू गा. तू बस. संसारात भांडायचं नसतं असं. गप्प बसा. ऐक ना, नको ना रे. हा रसिको, माफ करा, आमचा कार्यक्रम असाच असतो. असं नसतो खरं तर. हा, हा माणूस आल्यामुळे होतो. नेहमीप्रमाणे हर परफॉर्मन्स जैसनी फारच मजा आणली. आहा, मजा आ गया. हास्यरसिक प्रसाद दा. ला जवाब म्हणजे ही सिरीज म्हणजे पर्वणी असते, पर्वणी. ह्याच्यात विनोद, संगीत आणि काय नाही म्हणजे व्हॉट नॉट. आज श्रमेश आणि प्रियदर्शिनीने पण बहार आणली, दोन क्लास. सम्या, येस तू जनरेटर आहेस, स्वच्छ आणि शुद्ध मराठी विनोदाचा तू जनरेटर आहेस. वा वा दादा. आहा. ला जवाब. ओंकार, काय आवाज लागला होता तुझा. आ हा हा. ब्लेस्ड आहेस तू. जितकी तुला उत्तम विनोदाची जाण आहे, तितकीच उत्तम तुला सुरांची जाण आहे आणि गाणं न शिकताय. थँक्यू सर. चेतना, तू पण काय गोड गायलीस इचकदाना. वा 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 वा. लाजवाब. आणि तुमचं कौतुक असं की इतक्या एनर्जेटिकली तुम्ही रिॲक्ट करत असताना तो सूर पकडायचा, ते गाणं तितक्याच गोडव्याने गायचं आणि पुन्हा त्याच एनर्जीनी ते पंचेस वाजवायचे. तुमच्या दोघांचंही कौतुक. आणि सम्या, आय लव्ह यू. लाजवाब. फार मजा आली, फार मजा आली. सई. कडक परफॉर्मन्स. या प्रहसनाचं एक खूप मोठं आणि महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे आमिर हडकर. मला असं वाटतं की तू आज जे ओपनिंग दिलंस त्यांनी मूड सेट केला आणि मग त्याची मॅजिक चालू राहते. आणि तुम्ही दोघांनी आज काय गाणी उचलली आहेत. म्हणजे त्याचं मध्येच ऑफ होतं तरी तू चाल सोडली नाहीस, तुझा सूर हल्ला नाही. एक म्हणजे अशी पण सुई गेली नाही रे राऊत. कमाल, आउटस्टँडिंग. फारच सुंदर गाणी उचललीत. विशेष अप्रिसिएशन प्रिया आणि श्रमेशचं. फारच भारी कॅरेक्टर्स होती दोघांची आणि त्यांना इंट्रोड्यूस करणं ब्रॉट सम फ्रेशनेस टू द सिरीज. आणि मला असं वाटतं की हे जाण असलेले आपले कॅप्टन्स आहेत आणि त्याला तुझी उत्तम साथ असतेच रायटर म्हणून. सचिन मोटे सरांची कॉन्सेप्ट आहे, ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि आम्हाला खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू सो मच.